न्यूज, सच जरूरी है। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। उद्धव ठाकरे की वजह से टूटी शिवसेना, अजित पवार पर विश्वास करना बड़ी राजनीतिक भूल। फडणवीस, पूर्व मुख्यमंत्री फडणवीस जी ने उन्हें मौजूदा सरकार में उप मुख्यमंत्री पद दिए जाने के पीछे साजिश होने की अफवाहों को भी खारिज कर दिया। उन्होंने कहा, मेरा ध्यान महाराष्ट्र पर है, दिल्ली पर तुमचा राजीनामा मागितला आणि फडतूस वगैरे शब्द असं आहे की 2.5 वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, 2 मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? त्यांना ताबडतोब पंचनामे करायला सांगतो। त्याच्यामुळं जिथं कुठं झाला तिथं आम्ही देखील विरोधी पक्ष नेता म्हणून सांगू शकतो कलेक्टरांना पंचनामे करा। आणि बहुतेक कलेक्टरांना माहिती आहे की अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस पडतो किंवा गारपीट होते किंवा असं काही नैसर्गिक संकट येतं, त्यावेळी शेतकऱ्याला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून पंचनामे केले पाहिजेत। शुक्रवार, शनिवार, रविवार, गुड फ्रायडे, सॅटर्डे, संडे अशी लागोपाठ सुट्टी आली। आज उद्यापासून ऑफिस सुरू होईल। मी आजचे कार्यक्रम झाल्यावर मुंबईला जाणार आहे। मी उद्या चीफ सेक्रेटरीशी पण बोलील आणि सांगेल की चीफ सेक्रेटरी तुम्ही राज्याचे प्रशासनातले प्रमुख या नात्याने सूचना करा आणि त्या पद्धतीने, कारण बरेच जण राज्यावर सुट्टीवर गेलेले लागोपाठ 3 दिवस सुट्टी आल्यामुळं। कारण मी काल पुण्यामध्ये असताना अनेकांना फोन लावले तर अवेलेबल नव्हते, तर त्यावेळेस त्यांच्या तिकडून ज्यांनी कुणी सांगितलं ते म्हणले की राज्यावर सुट्टीवर आहे आणि त्याच्यामुळं उद्याच्याला सगळे येतील। आणि आज पण पावसाची शक्यता आहे। सकाळी मी येताना साताऱ्यामध्ये पण काही भागात पाऊस चालू होता, तर पंचनामे केले पाहिजेत। पीक विम्याने त्यांचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती पण दिली पाहिजे। मालेगावमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली नाही। खेडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली नाही। महाविकास आघाडीतले उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची सभा दोन्ही ठिकाणी झाली। कारवाई करण्यासंदर्भात काही अल्टिमेटम आहे का तुमचा? नाही, मुदत वगैरे देण्याच्या म्हणण्यापेक्षा माझं मत आहे की त्यांना जर का ते झेपत नसेल, त्यांना जर का ती पोलिसांचं कर्तव्य बंद करण्याची ती जी काय त्यांचं आहे ना ब्रीदवाक्य त्याच्याप्रमाणे करण्याची त्यांच्यात हिंमत नसेल, तर प्रामाणिकपणा जरा जरी शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून आयुक्त पदावरून दूर व्हावं, नाहीतर कडक कारवाई करावी। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। विधायकों की अयोग्यता मामले पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई जारी। सीजीआई ने पूछा कि क्या आयोग को इस मामले पर आगे नहीं आना चाहिए था। सिब्बल ने कहा, बिल्कुल, क्योंकि मामला सुप्रीम कोर्ट में था। लेकिन सुप्रीम कोर्ट ने यह कह दिया कि आयोग की सुनवाई पर रोक नहीं है। उद्धव बनाम शिंदे गुट के बीच विधायकों की अयोग्यता का मामले पर सुप्रीम कोर्ट ने सुनवाई जारी है। इस मामले की जानकारी सीजीआई डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता में 5 जजों की संविधान पीठ कर रही है। उद्धव ठाकरे जी गुट की तरफ से कपिल सिब्बल ने कहा कि जिन विधायकों के खिलाफ अयोग्यता का मामला सदन में लंबित हो, क्या उन्हें राज्यपाल शपथ दिला सकते हैं? यह एक ऐसा सवाल है कि जिस पर विचार किया जाना चाहिए। अरे बघ ना सर 2 मिनिटं फक्त प्रतीक सदा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि काम करावं, शेतकऱ्यांसाठी काम करावं आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे। पुन्हा एकदा हा दौरा होतोय, या पद्धतीने सांगितलं की पुन्हा एकदा सगळ्यांना घेऊन
तुम्ही सगळ्यांना घेऊन गुवाहाटीला निघालेले आहात, काय भावना आहे, किती मोठा दिवस? त्यांच्यामध्ये इथल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे धन्यवाद दिले तेव्हा काही इकडे आलो आणि त्याच वेळेस आणि त्याच्यात काय मला काही नक्कीच. पण किती उत्साह आहे, किती आनंद आहे, कारण आमदारांची आम्ही बोललो. आमदार उत्साहात आहे ना, त्याला दर्शन घेण्याचा उत्साह आहे, एक श्रद्धा आहे, भक्ती आहे, भक्तिभाव. आणि आपण जे राज्यासाठीच आपण सगळं करतो, राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या, राज्यातल्या जनतेला सुख होऊ द्या, या राज्यावरती अरिष्ट संकट दूर होऊ द्या, यासाठी आपला सगळा प्रयत्न असतो. बाकी आमचा काय अजेंडाच नाही आहे. त्या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये आपला बदल, चांगले दिवस, सुख समृद्धी, आनंद, समाधान आणि या राज्यावरची अनेक संकट जे आहे या सगळ्यात बाबतीत या राज्यातल्या जनतेला सुखी करावं असे प्रामाणिक सरप्राईज असतो गुवाहाटीचा. आता दुसरं काम थोडं पाठी आला आपल्याला येऊन मिळणार आहे, कुठला गट येणार आहे का तिकडे? काल ते हेलिकॉप्टर आम्हाला भेटलेले आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार को 4 हफ्ते में यूनिफॉर्म पॉलिसी बनाने के निर्देश दिए। कोर्ट ने कहा कि ये महत्वपूर्ण मामला है। कोर्ट ने केंद्र सरकार को राज्यों व केंद्र शासित प्रदेशों को भी शामिल करने को कहा। देश भर के स्कूलों में 6 से 12वीं कक्षा में पढ़ने वाली लड़कियों को मुफ्त सैनिटरी पैड मुहैया कराने का निर्देश देने की याचिका पर सोमवार को सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई। सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार को 4 हफ्ते में यूनिफॉर्म पॉलिसी बनाने के निर्देश दिए। कोर्ट ने कहा कि ये महत्वपूर्ण मामला है। केंद्र सरकार को राज्य व केंद्र शासित प्रदेशों को भी शामिल करने को कहा है। स्वास्थ्य और परिवार मामले के मंत्रालय में सचिव राज्य सरकारों के साथ बातचीत करने के लिए नोडल अधिकारी होंगे। केंद्र 3 महीने में दाखिल करेगा अपडेट स्टेटस रिपोर्ट। सुनवाई के दौरान केंद्र की ओर से एएसजी ऐश्वर्या भाटी ने सुप्रीम कोर्ट को बताया कि वह युवा और किशोर लड़कियों के लिए मासिक धर्म स्वच्छता तक पहुंच में सुधार करने के लिए समर्पित है, लेकिन स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने की जिम्मेदारी संबंधित राज्य सरकारों की है, क्योंकि सार्वजनिक स्वास्थ्य राज्य का विषय है। सीजीआई डीवाई चंद्रचूड़, जस्टिस पीएस नरसिम्हा और जेबी पारदीवाला की बेंच ने आदेश दिया। उन्होंने कहा कि यह उचित होगा कि केंद्र सरकार सभी एएसजी यूटी के साथ मिलकर यह सुनिश्चित करे कि मौजूदा परिस्थितियों के आधार पर समायोजन करने के लिए एक समान राष्ट्रीय नीति तैयार की जाए। उठाए गए मुद्दे को महत्व को ध्यान में रखते हुए हम राज्यों और केंद्र शासित प्रदेशों को सचिव MHFW को अपने मासिक धर्म स्वच्छता प्रबंधन रणनीतियों और योजनाओं को प्रस्तुत करने का निर्देश देते हैं, जिन्हें या तो केंद्र सरकार द्वारा प्रदान किए गए धन से या अपने स्वयं के धन के माध्यम से निष्पादित किया गया है। ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह। तब तक देखते रहिए MNS न्यूज नेटवर्क। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS